हॅलो बच्चो, गणिताचा भाषा यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 2.2 स्टार्ट केलेली क्वेश्चन 3 पर्यंत त्याच्यामध्ये क्वेश्चन आपण कव्हर केलेले। आता या व्हिडिओमध्ये आपल्याला क्वेश्चन 4 आणि त्याच्यामधले सब क्वेश्चन कव्हर करायचे। तर बघा, आता क्वेश्चन 4 काय दिलेला आहे, एलिमिनेट थीटा फ्रॉम द फॉलोइंग। आता जे काही दिलेलं आहे त्याच्यातून आपल्याला काय करायचं, थीटा एलिमिनेट करायचा आहे। आता थीटा एलिमिनेट करायचं म्हणजे सेक थीटा आणि टॅन थीटा ह्या ट्रॅग्नोमेट्रिक फंक्शन्स आपल्याला एलिमिनेट करायचे। म्हणजे आन्सर येणार एक्स वाय मध्ये असेल किंवा नंबरमध्ये असेल। मग कसा एलिमिनेट करायचा बघा, सोल्युशनमध्ये आता आपल्याला x = 3 सेक थीटा दिले आणि y = 4 टॅन थीटा दिलेले। ओके, मग आपल्याला सेक थीटा आणि टॅन थीटा मधली आयडेंटिटी माहिती आहे, वी नो। मग कोणती आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला, 1 + tan स्क्वेअर थीटा = सेक स्क्वेअर थीटा, ही आयडेंटिटी माहिती आहे। आता ह्याच आयडेंटिटीला आपण असं लिहू शकतो, 1 = सेक स्क्वेअर थीटा प्लसचा टॅन स्क्वेअर थीटा राईट साईडला गेल्यावर मायनसचा टॅन स्क्वेअर थीटा होईल, टॅन स्क्वेअर थीटा। मग बघा, आता त्यांनी सेक थीटा दिलेला आहे। आता इथे सेक थीटाला आपण असं लिहू शकतो, पहा हे x हा 3 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल = सेक थीटा, अँड ह्याला लिहू शकतो 4 मल्टिप्लाय इकडे डिवाइड y/4 = टॅन थीटा। म्हणजे सेक थीटाची व्हॅल्यू x/3 सेक थीटा जागेवर पुट करू शकतो, टॅन थीटाची व्हॅल्यू y/4 टॅन थीटा जागेवर पुट करू शकतो। 1 = व्हॉट इज सेक थीटा, x/3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टॅन थीटा काय आहे, y/4 ब्रॅकेट स्क्वेअर। झाला थीटा एलिमिनेट। थीटा एलिमिनेट करा म्हटलं होतं, बघा आता ह्याच्यामध्ये थीटा कुठं दिसतोय का नाही। इथपर्यंत सॉल्व केलं तरी ठीक आहे, परंतु जर MCQ असेल आणि MCQ मध्ये ऑप्शन असं नसेल तर पुढे अजून सॉल्व करत जायचं। पुढं कसं सॉल्व करायचं तर बघा, 1 = x² x², 3² 9 मायनस y² 4² 16। आता इथं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय भेटेल, म्हणजे याची सबस्ट्रॅक्शन करून घ्यायची, 16 × x² 16x² मायनस 9 × y² 9y² आणि 9 × 16 9 × 16। मग ह्यालाच आपण असं लिहू शकतो, बघा हे 9 × 16 डिवाइड इकडे मल्टिप्लाय होणार आहे, 9 × 16 = 16x² मायनस 9y²। आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार आहे, 9 × 54 4 5 9 1 9 9 5 14 144 = 16x² मायनस 9y²। ह्यालाच असं लिहू शकता, 16x² मायनस 9y² = 144। हे तुमचं फायनल आन्सर। त्यांनी म्हटलंय की थीटा एलिमिनेट करा, थीटा एलिमिनेट केला। बघा लास्टला थीटा कुठं दिसतोय का नाही, तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं होतं। नेक्स्ट बघा, 4 मधला सेकंड, पहिला जसा सॉल्व केला तसाच सिंपल आहे। काय दिले, x = 6 कोसेक थीटा y = 8 कॉट थीटा। मग बघा सोल्युशन दिलेलं ॲज इट इज घेऊ आपण, x = 6 कोसेक थीटा अँड y = 8 कॉट थीटा। हा 6 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल, x/6 = कोसेक थीटा, y हा 8 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल, कॉट थीटा। आता परत आपल्याला कोसेक थीटा आणि कॉट थीटा मधली आयडेंटिटी माहिती आहे, वी नो। आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, 1 + कॉट स्क्वेअर थीटा = कोसेक स्क्वेअर थीटा, ही आयडेंटिटी माहिती आहे। ह्याच आयडेंटिटीला आपण असं पण लिहू शकतो, 1 = कोसेक स्क्वेअर थीटा प्लसचा कॉट स्क्वेअर थीटा राईट साईडला मायनसचा झाला, मायनस कॉट स्क्वेअर थीटा। 1 = कोसेक थीटा काय आहे, x/6 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉट थीटा काय आहे, y/8 ब्रॅकेट स्क्वेअर। झाला थीटा एलिमिनेट। इथपर्यंत सॉल्व केलं तरी चालेल, जर पुढे जायचं असेल तर मग ह्याचा स्क्वेअर करून घ्या, सबस्ट्रॅक्शन करून घ्या आणि मग फायनल आन्सर येईल।
चला तर आपण इथंच थांबूया. इथं थिटा एलिमिनेट झाला आहे. त्यांनी म्हटलं एलिमिनेट थिटा. थिटा एलिमिनेट झाला की थांबायचं, काही गरज नाही पुढे सॉल्व करायची. MCQ वगैरे असेल त्याच्यात ऑप्शन नसेल तर पुढे सॉल्व करायचं. ओके चालते. नेक्स्ट तर बघा 4 मधला 3 नंबर काय दिला आहे. x = 4 cos θ - 5 sin θ, y = 4 sin θ + 5 cos θ. आता ह्याला सॉल्व कसं करणार आपण तर बघा सोल्युशन. x = 4 cos θ - 5 sin θ, याला इक्वेशन 1 म्हणू आपण. आणि y = 4 sin θ + 5 cos θ, याला इक्वेशन 2 म्हणू आपण. आता ह्यांना सॉल्व करण्यासाठी काय करू आपण, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची लेफ्ट हँड साईडची स्क्वेअर करू आणि त्यांची ॲडिशन करू. तशीच राईट हँड साईडचा स्क्वेअर करू आणि त्यांची ॲडिशन करू. बघा स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड अँड ॲडिंग x² + y² = 4 cos θ - 5 sin θ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 sin θ + 5 cos θ होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याचं एक्सपान्शन करून घेऊ आपण. x² + y² = आता ह्याचं एक्सपान्शन करायचं म्हटलं आपल्याला a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला माहीत पाहिजे. तो फॉर्म्युला काय असतो, a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर. इथं लिहितो पहा, हे पहा a - b होल ब्रॅकेट स्क्वेअर = a² - 2ab + b². आणि इथं यूज करायचं आहे आपल्याला a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर. a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर = a² - 2ab + b². ह्या दोन फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला ह्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन करायचे. ह्याला a म्हणू आणि ह्याला b म्हणू. मग त्या पहिल्या फॉर्म्युल्यानुसार a² म्हणजे 4 cos θ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 टाइम्स ab 4 cos θ × 5 sin θ. त्याच्यानंतर b² म्हणजेच 5 sin θ ब्रॅकेट स्क्वेअर प्लस आता a + b होल ब्रॅकेट स्क्वेअर करायचे. दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आहे. a चा स्क्वेअर म्हणजे 4 sin θ ब्रॅकेट स्क्वेअर. इथं प्लस आहे मायनस नाही. प्लस 2 टाइम्स a × b म्हणजेच 4 sin θ × 5 cos θ आणि प्लस b चा स्क्वेअर म्हणजेच 5 cos θ ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन केलं आपण दोन्ही ब्रॅकेटचं. x² + y² = आता सिमिलर काय असेल तर कॅन्सल करून टाकू आपण. प्लस मायनस आता एक आहे पहा, हे -2 4 cos θ 5 sin θ आणि हे प्लस हे +2 4 sin θ. चला मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. चला 4 चा स्क्वेअर 16 cos² θ. त्याच्यानंतर 4 दोन्ही किंवा 5 चौक 20 5 चौक 20 20 दोन्ही 40 -40 cos θ × sin θ किंवा sin θ × cos θ असं लिहिलं तरी चालतं. sin θ × cos θ क्रम बदलला तरी चालतो. प्लस 5 चा स्क्वेअर 25 sin स्क्वेअर θ. 4 चा स्क्वेअर 16 sin स्क्वेअर θ प्लस परत 5 चौक 20 20 दोन्ही 40 40 sin θ × cos θ. 5 चा स्क्वेअर 25 आणि cosचा स्क्वेअर θ. आता कॅन्सल होईल पहा. हे -40 sin θ × cos θ आणि हे +40 sin θ × cos θ कॅन्सल. मग x² + y² = आता इथं 16 cos² θ आहे आणि इथं 16 cos² θ आहे. दोन्हीमधला 16 कॉमन काढतो. 16 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील cos² θ + sin² θ.
त्याच्यानंतर इथं 25 साइन स्क्वेअर थिटा आहे, तिथं 25 कॉस स्क्वेअर थिटा आहे. दोन्हीमधला 25 जर कॉमन काढलं तर ब्रॅकेटमध्ये राहील साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा ट्रॅग्नोमेट्रीची फर्स्ट आयडेंटिटी, याचा आन्सर असतो 1 प्लस 25. इथं पण तीच आयडेंटिटी, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा 1 असतं. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 इंटू 1 16 प्लस 25 इंटू 1 25. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, हां याची ॲडिशन किती, 6 आणि 5 11ची 1 कॅरी आलं 1 2 1 3 आणि 1 4 41. तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 41 हे तुमचं फायनल आन्सर. इथं थिटा इलिमिनेट झाला. तर अशा पद्धतीने सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट, तर बघा 4 नंबरचा पण इझी आहे. 4 नंबरला कसं सॉल्व करणार आपण, तर एक्स इज इक्वल टू 5 प्लस 6 कोसेक थिटा अँड वाय इज इक्वल टू 3 प्लस 8 कॉट थिटा दिला आहे. मग बघा एक्स हा प्लसचा 5 लेफ्ट साईडला आल्यावर मायनसचा होईल इज इक्वल टू 6 कोसेक थिटा अँड वाय प्लसचा 3 लेफ्ट साईडला आल्यावर मायनसचा 3 होईल इज इक्वल टू 8 कॉट थिटा. आता पुढच्या स्टेपला हा 6 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल, एक्स मायनस 5 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू कोसेक थिटा अँड वाय मायनस 3 हा 8 मल्टिप्लाय लेफ्ट साईडला आल्यावर डिवाइड होईल इज इक्वल टू कॉट थिटा. आता परत कोसेक थिटा आणि कॉट थिटामधलं आपल्याला रिलेशन माहिती आहे, म्हणजेच आयडेंटिटी माहिती आहे. तर ती आयडेंटिटी कोणती, we know 1 plus cot square theta is equal to cosec square theta ही आयडेंटिटी माहिती आहे आपल्याला. ह्यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो, कोसेक स्क्वेअर थिटा हा प्लसचा कॉट स्क्वेअर थिटा राईट साईडला मायनसचा झाला, मायनस कॉट स्क्वेअर थिटा लेफ्ट साईडला राहिला 1, तो 1 लेफ्ट साईडचा मी फक्त राईट साईडला लिहितो. हां असं पण लिहिता येतं. आता कोसेक थिटा माहिती आहे आपल्याला, कोसेक थिटा काय आहे, एक्स मायनस 5 डिवायडेड बाय 6 आहे. कोसेक थिटा जागेवर पुट केला आणि त्याचा स्क्वेअर आहे मायनस कॉट थिटा जागेवर कॉट थिटा पुट करू आपण, वाय मायनस 3 डिवायडेड बाय 8 आणि ब्रॅकेटचा काय आहे स्क्वेअर आहे इज इक्वल टू 1. झाला थिटा इलिमिनेट, सिम्पल आहे. हां त्यांनी सांगितलं थिटा इलिमिनेट करा, थिटा इलिमिनेट केला आपण. आणि 4 मधला लास्ट क्वेश्चन बघू आपण. तर बघा क्वेश्चन नंबर 5, 4 मधला 5. आता 4 मधला 5 क्वेश्चन 2x इज इक्वल टू 3 मायनस 4 टॅन थिटा अँड 3y इज इक्वल टू 5 प्लस 3 सेक थिटा असा दिलेला आहे. मग दिलेला क्वेश्चन सोल्युशनमध्ये ॲज इट इज घेऊ आपण. पहा सोल्युशन 2x is equal to 3 minus 4 tan theta, 3y is equal to 5 plus 3 sec theta. आता हा मायनसचा 4 tan theta लेफ्ट साईडला आल्यावर प्लसचा होईल 4 tan theta is equal to 3 as it is. प्लसचा 2x राईट साईडला गेल्यावर मायनसचा 2x होईल 3y प्लसचा 5 लेफ्ट साईडला आल्यावर मायनसचा 5 होईल इज इक्वल टू, आणि हा 3 सेक थिटा ॲज इट इज ठेवू आपण. आता हा 4 मल्टिप्लाय इकडे डिवाइड जाईल, मग टॅन थिटा इज इक्वल टू 3 मायनस 2x डिवायडेड बाय 4 आणि हा 3y मायनस 5 हा 3 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल इज इक्वल टू सेक थिटा. आता बघा टॅन थिटाची व्हॅल्यू माहिती आहे, सेक थिटाची व्हॅल्यू माहिती आहे. आता थिटा इलिमिनेट करण्यासाठी परत आपल्याला टॅन थिटा आणि सेक थिटा मधली आयडेंटिटी माहिती आहे. वी नो कोणती आयडेंटिटी ती, तर ती आयडेंटिटी सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी. मग याचा यूज करूया आपण. सेक थिटा जागेवर सेक थिटाची व्हॅल्यू काय आहे, 3y मायनस 5 डिवायडेड बाय 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस टॅन थिटा काय आहे, तर 3 मायनस 2x डिवायडेड बाय 4 होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, तर 1. झाला थिटा इलिमिनेट. हे तुमचं फायनल आन्सर. इट इज अ व्हेरी
सिंपल. तर बघा क्वेश्चन नंबर 5. आता 5 नंबरचा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. त्याची कन्सेप्ट सांगतो लगेच, छोटीशी कन्सेप्ट आहे. क्वेश्चन बघा काय दिला आहे. इफ 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0 फाइंड द परमिसिबल व्हॅल्यू ऑफ cos theta. आता नेमकी परमिसिबल व्हॅल्यू म्हणजे कोणती व्हॅल्यू, तर आपल्याला माहिती आहे पहा. आता cos theta विचारला असला तरी sin theta आणि cos theta दोन्हीच्या व्हॅल्यू सांगतो. तर cos thetaच्या व्हॅल्यू हा लेस दॅन और इक्वल टू -1 आणि लेस दॅन और इक्वल टू +1 ह्याच्या दरम्यान असतात. तर ह्याच्या दरम्यान येणारी cos thetaची व्हॅल्यूच परमिसिबल व्हॅल्यू अशी सपोज करायची. म्हणजे ही रेंज आहे cos thetaची -1 to +1. तर या रेंजमध्येच त्याची व्हॅल्यू आली पाहिजे. तशीच sin thetaची पण लेस दॅन और इक्वल टू -1 लेस दॅन और इक्वल टू +1. sin thetaची पण रेंज काय आहे -1 to +1 ह्या दरम्यानच आहे. म्हणजे तुम्ही cos thetaची व्हॅल्यू -1 घेऊ शकता किंवा -1 पेक्षा मोठी, +1 घेऊ शकता किंवा +1 पेक्षा लहान, म्हणजे ह्याच्या दरम्यानच घेऊ शकता. आणि sin thetaची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठी किंवा -1 आणि 1 पेक्षा लहान किंवा +1. तर ही रेंज आहे म्हणायचं कोणाची, cos thetaची आणि sin thetaची. आता बघूया काय दिलंय. 2 sin square theta plus 3 sin theta is equal to 0. आता ह्याला कसं सॉल्व करणार, चला ह्या दोन्हीमधनं मी sin theta कॉमन काढतो. sin theta जर ब्रॅकेटच्या बाहेर काढला तर ब्रॅकेटमध्ये 2 sin theta plus 3 is equal to 0. म्हणजे ह्या दोन्ही टर्ममधनं एक sin theta आपण कॉमन काढला. मग आपल्याला माहिती आहे ह्या दोन्हीचा प्रोडक्ट कधी असेल 0 असेल, एक तर sin theta 0 पाहिजे और हा ब्रॅकेट तरी 0 पाहिजे. 2 sin theta plus 3 is equal to 0. म्हणजे ह्या दोन्हीचा प्रोडक्ट कधी 0 असणार आहे, दोन्हीपैकी एक 0 असेल तर. मग बघा sin thetaची व्हॅल्यू एक 0 भेटली और आता ह्याच्यावरून sin theta हा प्लसचा 3 राईट साईडला गेल्यावर -3 होईल आणि हा 2 मल्टिप्लाय इकडं डिवाइड होईल. तर sin thetaची एक व्हॅल्यू भेटली -3/2 आणि एक भेटली 0. आता नेमकी दोन्हीपैकी घ्यायची कोणती, तर sin thetaची रेंज काय आहे, sin thetaची रेंज -1 आणि +1 च्या दरम्यान पाहिजे. मग याच्या दरम्यान 0 येतोय, म्हणजे ही व्हॅल्यू घ्यावा लागेल sin thetaची. जरी cos theta विचारला आहे तरी आधी sin theta घ्यावा लागेल. sin theta वरून cos theta काढता येतो. मग बघा आता इथं काय म्हणणार आपण, बट -1 इज लेस दॅन इक्वल टू sin theta इज लेस दॅन इक्वल टू +1. मग ह्याच्या दरम्यान घ्यायची म्हटलं ही घ्यावं लागेल sin theta इज इक्वल टू 0. therefore तर ही व्हॅल्यू घ्यावा लागेल आपल्याला. परंतु त्यांनी sin thetaची विचारली नाही, cos thetaची व्हॅल्यू विचारली. मग आपल्याला sin thetaला cos thetaमध्ये लिहिता येतं ना, ते असं लिहिता येतं पहा. cos square theta इज इक्वल टू 1 - sin square theta. मग cos square theta इज इक्वल टू 1 - sin thetaची व्हॅल्यू काय आहे 0 आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. मग cos square theta इज इक्वल टू 0चा स्क्वेअर 0, 1 मधनं 0 गेल्यावर 1च राहिला. पण आपल्याला cos स्क्वेअर नाही विचारला, cos theta विचारला आहे. मग स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घ्यावा लागेल. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट कॅन्सल. cos theta इज इक्वल टू 1चा स्क्वेअर रूट प्लस और -1. कधी पण स्क्वेअर रूट काढताना प्लस और मायनस घ्यायचा. तर 1चा स्क्वेअर रूट प्लस और -1. आता cos thetaची व्हॅल्यू +1 पण चालते -1 पण चालते, कारण ती रेंजमध्ये बसते. म्हणजे ही व्हॅल्यू आली cos thetaची, ह्याला लिहू शकतो आपण ॲज इट इज. दिस इज युअर आन्सर. इट इज अ व्हेरी सिम्पल. वन्स अगेन cos thetaचीच व्हॅल्यू विचारली. क्वेश्चन 6 असा दिला आहे, इफ 2 cos square theta - 11 cos theta plus 5 is equal to 0, then find the possible values of cos theta. मग बघा आता cos theta व्हॅल्यू काढण्यासाठी ही कंडिशन दिली, 2 cos square theta - 11 cos theta plus 5 is equal to 0. आता आपण काय करूया, आता हे तर क्वाड्रेटिक इक्वेशन सारखं आहे. हे पहा, एक स्क्वेअरची टर्म, मिडल टर्म आणि कॉन्स्टंट इज इक्वल टू 0. एकच मिनिट हां. तर बघा मध्ये गाडीचा आवाज आला तर म्हणून स्टॉप केला. तर बघा आता दिलेला क्वेश्चन ॲज इट इज घेतला, cos thetaची व्हॅल्यू विचारली. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन सारखं दिसतंय पहा, एक स्क्वेअरची टर्म,
मिडल एक्सची टर्म आणि कॉन्स्टंट इज इक्वल टू 0, जसं की असते ax² + bx + c इज इक्वल टू 0 त्या पद्धतीने. आता त्याला मी एक्स पुट करून वगैरे नाही, डायरेक्ट सॉल्व करतो. आता हे क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणलं ह्याचे फॅक्टर पाडू आपण. तर 5 2 10 मल्टिप्लिकेशन केलं तर 10 यायला पाहिजे आणि ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केली तर -11 यायला पाहिजे. म्हणजे -10 -1 -10 × -1 +10 मल्टिप्लिकेशन केलं तर +10 येते आणि दोन्हीची ॲडिशन होईल. -10 -1 -11 म्हणजे हे फॅक्टर पडतात त्याचे. पहा 2 cos² θ -10 cos θ या मिडल टर्मला स्प्लिट करायचं. -1 cos θ + 5 इज इक्वल टू 0. आता ह्या पहिल्या दोन टर्ममधनं 2 cos θ कॉमन निघेल. 2 cos θ जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील cos θ -5. ह्या दोन्हीमधनं मायनस कॉमन जर काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील cos θ -5 इज इक्वल टू 0. ओके, इथं काही नाही म्हणजे 1 आहे. आता cos θ -5 cos θ -5 कॉमन काढू शकता. cos θ -5 जर आपण कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील 2 cos θ -1 इज इक्वल टू 0. आता ह्या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट कधी 0 असेल? दोन्हीपैकी एक 0 असेल तर. म्हणजे ह्याला लिहू शकतो आपण cos θ -5 इज इक्वल टू 0 और 2 cos θ -1 इज इक्वल टू 0. cos θ इज इक्वल टू मायनसचा 5 राईट साईडला गेल्यावर प्लसचा और 2 cos θ इज इक्वल टू मायनसचा 1 राईट साईडला गेल्यावर प्लसचा 1. cos θ इज इक्वल टू 5 और cos θ इज इक्वल टू 1. हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला. तर आपल्याला cos θ च्या दोन व्हॅल्यू घेतल्या, पण दोन्हीपैकी कोणत्या घ्यायच्या? तर बघा cos θ ची रेंज काय आहे? -1 आणि +1 च्या दरम्यान आहे. मग आता -1 पेक्षा मोठा आणि +1 पेक्षा लहान म्हटल्यावर कोणता? हाच येणार आहे. हाफ, अर्धा, 0.5 त्याच्या दरम्यान येतो. बरोबर, म्हणजे हे घ्यावं लागेल आपल्याला, हे चालणार नाही. मग हे नाही घ्यायचं आपल्याला. का नाही घ्यायचा तर सांगायचं तर बट -1 इज लेस दॅन इक्वल टू cos θ इज लेस दॅन इक्वल टू 1. म्हणून आपल्याला हे चालेल. देअरफॉर cos θ इज इक्वल टू 1/2 झालं आन्सर. हेच काढायचं होतं ना cos θ ची व्हॅल्यू. तर हाफ आली. सिंपल आहे. बघा 7 नंबरचा क्वेश्चन. फाइंड द ॲक्यूट अँगल θ सच दॅट 2 cos² θ इज इक्वल टू 3 sin θ. आता आपल्याला ॲक्यूट अँगल विचारला आहे. काय? θ. ॲक्यूट अँगल म्हणजे आपल्याला ऑलरेडी आन्सर माहिती आहे. 90 डिग्रीपेक्षा लहान येणार आहे. 30 डिग्री येऊ शकतं किंवा 60 डिग्री येऊ शकतं किंवा 45 डिग्री येऊ शकतं. बघूया नेमकं काय येते. आता θ काढण्यासाठी कंडिशन दिली त्यांनी. सोल्युशन काय दिली कंडिशन? 2 cos² θ इज इक्वल टू 3 sin θ ही कंडिशन दिली. आता आपल्याला माहिती आहे हे सॉल्व करायचं म्हटलं एक कॉस आणि एक साईन नाही चालणार. म्हणजे एका म्यानात दोन तलवार नाहीच चालणार. एका म्यानात एकच तलवार ठेवावं लागेल. म्हणजे sin θच पाहिजे किंवा cos θच पाहिजे. दोन्हीपैकी एकच पाहिजे. मग ह्या cos θला आपण साईनमध्ये घेऊन जाऊ. बघा 2 टाइम cos² θ साठी कसं लिहिता येतं साईनमध्ये? तर 1 - sin² θ असं लिहिता येतं cos² θला इज इक्वल टू 3 sin θ ॲज इट इज. आता बघा एका म्यानात एकच तलवार आहे म्हणजे sin θ. आता याला सॉल्व करू आपण. 2 × 1 2 2 × -sin² θ -2 sin² θ इज इक्वल टू 3 sin θ. आता हा 3 sin θ ॲज इट इज 3 sin θ. एक करूया आपण, थोडं व्यवस्थित लिहूया. 3 sin θ. आता हा -2 sin² θ राईट साईडला गेल्यावर प्लसचा होईल. 2 sin² θ काय झाला? प्लसचा झाला राईट साईडला गेल्यावर. तुम्हाला समजायचं नाही नेमकं असं केल्यानंतर. बघा 2 इज इक्वल टू 3 sin θ. हे 2 ॲज इट इज 3 sin θ ॲज इट इज. -2 sin² θ राईट साईडला गेल्यावर प्लसचा होईल 2
साईन स्क्वेअर थिटा आणि हा प्लसचा 2 पण राईट साईडला गेल्यावर मायनसचा 2 होईल. इथं राहिला 0. फक्त लिहिताना आता ह्या साईडला लेफ्ट साईडला लिहितो आणि 0ला राईट साईडला लिहितो. लिहिताना साईन स्क्वेअरची टर्म आधी लिहितो. 2 साईन स्क्वेअर थिटा ही मिडल टर्म प्लस 3 साईन थिटा आणि हा कॉन्स्टंट -2 आणि हा इज इक्वल टू 0. परत क्वाड्रेटिक इक्वेशन झालं पाहे. स्क्वेअरची टर्म मिडल टर्म कॉन्स्टंट. मग क्वाड्रेटिक इक्वेशन 10वीला आपण सॉल्व केलेले आहेत. कसे सॉल्व केलेले आहेत? ह्या कॉन्स्टंटचा आणि इथल्या स्क्वेअर टर्मच्या कोएफिशियंटचा मल्टिप्लिकेशन 2 × -2 -4 मल्टिप्लिकेशन केलं तर -4 यायला पाहिजे आणि त्या दोन फॅक्टरची ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केली तर ती यायला पाहिजे +3. मग कसं लिहिणार? 2 साईन स्क्वेअर थिटा तर काय पडतात फॅक्टर? 4 × -1 4 × -1 -4 4मधनं 1 गेला 3 राहिले म्हणजे 4 आणि -1 फॅक्टर पडतात. मग ह्या मिडल टर्मला स्प्लिट करूया आपण असं. पहा 4 साईन थिटा -1 साईन थिटा -2 इज इक्वल टू 0. तर ह्या दोन टर्ममधनं आपण 2 साईन थिटा कॉमन काढू. 2 साईन थिटा जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील साईन थिटा आणि इथं राहील 2. ह्या दोन्हीमधनं -1 कॉमन काढू म्हणजे ब्रॅकेटमध्ये राहील साईन थिटा +2 इज इक्वल टू 0. मग साईन थिटा +2 साईन थिटा +2 काय करूया आपण? कॉमन काढूया. साईन थिटा +2 जर कॉमन काढला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील 2 साईन थिटा -1 इज इक्वल टू 0. आता हे दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट कधी 0 असेल? एक तर हा ब्रॅकेट 0 पाहिजे किंवा हा ब्रॅकेट 0 पाहिजे. म्हणजे ह्याला लिहिणार साईन थिटा +2 इज इक्वल टू 0 और 2 साईन थिटा -1 इज इक्वल टू 0. तर साईन थिटा इज इक्वल टू प्लसचा 2 राईट साईडला गेल्यावर -2 और 2 साईन थिटा इज इक्वल टू -2 राईट साईडला गेल्यावर -1 राईट साईडला गेल्यावर +1 झाला. ह्यालाच लिहू शकतो पुन्हा असं आपण साईन थिटा इज इक्वल टू 1 हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला म्हणजे साईन थिटा इज इक्वल टू 1/2 आणि साईन थिटा इज इक्वल टू -2 अशा दोन व्हॅल्यू भेटल्या. पण आपल्याला कंडिशन माहिती आहे. काय कंडिशन माहिती आहे? साईन थिटाची रेंज काय आहे? -1 आणि +1च्या दरम्यान म्हणजे त्याची व्हॅल्यू 1/2 चालेल. 1/2 का? तर 0.5 ह्याच्या दरम्यान येतो. मग बघा त्याची व्हॅल्यू घेऊ आपण इथं नॉट इक्वल टू लिहू आणि त्याची व्हॅल्यू घेऊ आपण वाटलंच तर इथं लिहून टाकू एक सेंटेन्स. बट -1 इज लेस दॅन इक्वल टू साईन थिटा इज लेस दॅन इक्वल टू +1. आता साईन थिटाची व्हॅल्यू काय आहे? साईन थिटा इज इक्वल टू 1/2. आता साईन किती डिग्रीची व्हॅल्यू हाफ असते? साईन किती डिग्रीची व्हॅल्यू हाफ असते? तर साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू साईन 30 डिग्रीची व्हॅल्यू हाफ असते. म्हणजे हा आपला आपण साईन 30 असं लिहू शकतो. साईन कॅन्सल राहिलं थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. तर ही व्हॅल्यू भेटली आपल्याला थिटाची. असं कॅन्सल होत नाही पण ते समजण्यासाठी म्हणजे इथं आपण 30 पुट करून कम्पेअर करून काढू शकतो पण असं इझी जातं समजाय म्हणून मी सांगितलं. तर थिटाची व्हॅल्यू काय भेटली? 30 डिग्री. आणि 30 काय आहे? तर ॲक्यूट अँगल आहे. तर रिक्वायर्ड ॲक्यूट अँगल थिटा इज इक्वल टू 30 डिग्री. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा 8 नंबरचा क्वेश्चन. आता 8 नंबरचा क्वेश्चन मागच्यासारखाच आहे. फाइंड द ॲक्यूट अँगल थिटा सच दॅट 5 tan स्क्वेअर थिटा + 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. तर बघा कसं सॉल्व करणार. मग ह्याला आपण काय कंडिशन दिली त्यांनी? 5 tan स्क्वेअर थिटा + 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. आता परत मी सांगितल्या पद्धतीने एका मेनात 2 तलवारी नाहीच चालत. एक तर सेक थिटा पाहिजे किंवा टॅन थिटा पाहिजे. एकदा टॅन दिले आणि एकदा सेक दिले. बघा मग काय करूया आपण? टॅन स्क्वेअर थिटाला सेकमध्ये घेऊन जाऊया. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. टॅनला कसं लिहिणार? टॅन स्क्वेअर थिटाला लिहिणार सेक स्क्वेअर थिटा -1 + 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. टॅन स्क्वेअर थिटाला असं लिहिलं आपण. आता 5ने मल्टिप्लाय करू. 5 × सेक स्क्वेअर थिटा 5 सेक स्क्वेअर थिटा 5 × -1 -5 + 3 इज इक्वल टू 9 सेक थिटा. आता हा 5 सेक स्क्वेअर थिटा एज इट इज प्लसचा 9 सेक थिटा लेफ्ट साईडला आल्यावर -9 सेक थिटा झाला आणि हा 3मधनं जर 5 सबस्ट्रॅक्ट केला तर -2 राहिला आणि राईट साईडला काय राहिलं तर 0 राहिला. बघा आता सेक थिटामधलं परत क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं आणि क्वाड्रेटिक इक्वेशन कसं सॉल्व करायचं माहिती आहे आपल्याला.
तर 5 इंटू -2 -10 मल्टिप्लिकेशन केलं तर -10 यायला पाहिजे आणि त्या दोन फॅक्टरचे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन केले तर -9 यायला पाहिजे. काय लिहू शकतो आपण 10 × 10 पण आपल्याला -9 पाहिजे म्हणजे -10 करावं लागेल. हां आता बघा -10 × 1 -10 मल्टिप्लिकेशन केलं तर -10 येतं आणि त्यांची सबस्ट्रॅक्शन करा 1 मधनं 10 गेला -9 राहिला. बरोबर आहे. मग पहा 5 sec² θ मिडल टर्मला स्प्लिट करायचं -10 sec θ प्लस 1 sec θ -2 = 0. पहिल्या दोन टर्ममधनं 5 sec θ कॉमन निघेल. 5 sec θ जर कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील sec θ मायनस 5 × 2 = 10 2. ह्या दोन्हीमधनं 1 कॉमन जर काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील sec θ -2 = 0. मग बघा sec θ -2 sec θ -2 कॉमन काढू शकतो परत आपण. sec θ -2 जर कॉमन काढला तर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये राहील 5 sec θ प्लस 1 = 0. मग ह्या दोन ब्रॅकेटचा प्रोडक्ट कधी 0 असेल, एक तर हा ब्रॅकेट 0 पाहिजे किंवा हा ब्रॅकेट 0 पाहिजे. मग बघा sec θ -2 = 0 और 5 sec θ प्लस 1 = 0. sec θ मायनसचा 2 राईट साईडला गेलं प्लसचा 2 और 5 sec θ प्लसचा 1 राईट साईडला गेलं मायनसचा 1. sec θ = 2 और sec θ -1 हा 5 मल्टिप्लाय इकडे डिवाइड होईल. आता नेमकी sec θ ची 2 व्हॅल्यू घ्यायची का -1/5 घ्यायची. मग sec θ ची आपल्याला रेंज माहिती आहे. sec θ ची रेंज काय आहे, sec θ इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे अँड sec θ इज लेस दॅन इक्वल टू -1 आहे. म्हणजे तुम्ही sec θ ची व्हॅल्यू -1 घेऊ शकता किंवा -1 पेक्षा मोठी. तसंच तुम्ही sec θ ची व्हॅल्यू +1 घेऊ शकता किंवा 1 पेक्षा मोठी. आता 1 पेक्षा मोठी कोणती, तर ही 2 व्हॅल्यू आहे, तर ही चालते आपल्याला. मग ही व्हॅल्यू घेऊ, ही चालत नाही. ही का चालत नाही, तर कंडिशन लिहू आपण सिन्स sec θ इज ग्रेटर दॅन और इक्वल टू 1 अँड sec θ इज लेस दॅन और इक्वल टू -1. ह्या कंडिशननुसार आपण sec θ ची व्हॅल्यू घेणार 2. परंतु आपल्याला त्यांनी ॲक्यूट अँगल विचारला आहे θ. मग sec θ इज इक्वल टू sec किती डिग्रीची व्हॅल्यू 2 असते. sec किती डिग्रीची व्हॅल्यू 2 असते, तर sec 60 डिग्रीची व्हॅल्यू 2 असते. तर या 2ला आपण तसं लिहू शकतो. मग sec कॅन्सल, तर θ इज इक्वल टू 60 डिग्री भेटला अँगल. आणि ॲक्यूट अँगल आहे हे पहा, फाइंड ॲक्यूट अँगल θ किती भेटला 60 डिग्री. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन 8 पर्यंत क्वेश्चन कव्हर केलेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 9 पासून कव्हर करूया. तर या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.